स्तोत्रसंहिता 38 पश्चात्तप्त अंतःकरणाची प्रार्थना। हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस, संतापून मला शिक्षा करू नकोस। तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत, तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे। तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही, माझ्या पापामुळे माझ्या अस्थींत स्वस्थता नाही। कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत, जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत। माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यांना दुर्गंधी सुटली आहे। माझ्या अंगाला आळेपिळे येतात, मी अगदी वाकून गेलो आहे, दिवसभर मी सुतक्याच्या वेशाने फिरतो। माझ्या कंबरेला दाह सुटला आहे, माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही। माझे अंग बधीर झाले आहे व फारच खेचून गेले आहे। मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे। हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे, माझे कळणे तुझ्यापासून गुप्त नाही। माझे काळीज धडधडत आहे, माझी शक्ती मला सोडून गेली आहे, माझ्या डोळ्यांत तेजही राहिले नाही। माझे प्रियजन व माझे मित्र माझी व्याधी पाहून दूर राहतात, माझे जवळचे आप्तजनही दूर उभे राहतात। माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात, माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात। ते दिवसभर कपटाच्या मस्ती करत राहतात। मी तर बहिऱ्यासारखा होऊन ऐकत नाही, मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही। ज्या मनुष्याला ऐकू येत नाही, ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, त्याच्यासारखा मी झालो आहे। हे परमेश्वरा, मी तुझी आशा धरली आहे। हे प्रभू, माझ्या देवा, तू माझे ऐकशील। मी म्हणालो, तू ऐकले नाहीस तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल। माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील, कारण मी तर पडण्याच्या बेतास आलो आहे। माझे दुःख माझ्यासमोर नित्य आहे। मी आपला दोष पदरी घेतो, माझ्या पापामुळे मी खिन्न आहे। माझे वैरी जोमदार व बलवान आहेत, खोडसाळपणाने माझा द्वेष करणारे अनेक झाले आहेत। जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बऱ्याची फेड वाईटाने करणारे मला विरोध करतात। हे परमेश्वरा, मला सोडू नकोस, माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस। हे प्रभू, माझ्या उद्धारा, मला सहाय्य करण्यास त्वरा कर। आमेन।